आपल्यासोबत बोलण्यासाठी घाटकोपर पूर्व येथील वार्ड क्रमांक 125 शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जावळे आहेत. आपण यांच्याकडून जाणून घ्या. तर सुरेशजी, काय सांगाल आपण? काल जो प्रकार घडलेला, जे होर्डिंगचे अनधिकृत होर्डिंग होतं, ते कोसळलंय आणि ते कशा प्रकारची घटना आहे? आपण त्याचा पत्रव्यवहार सुद्धा केला होता की ते अनधिकृत आहे, काय सांगा? अनधिकृत होल्डिंग गेली दीड पावणे 2 वर्षापासून बांधण्याचं काम इथं या ठिकाणी सुरू होतं. त्याच्यामध्ये 2 होल्डिंगचं काम मी अर्धवट बंद पण पाडलंय. ते सुविधा टॉयलेट म्हणून हायवे रोडला आहे, त्याच्या बाजूलाच पेट्रोल पंपाच्या पुढे. ते सुद्धा मी अर्धवट बंद पाडलंय. आणि हे 3 होल्डिंग आहे पूर्ण ताकदीने उभी केले. इनलिगल आहे. हे वारंवार मी बीएमसीला, महानगरपालिकेला, आयुक्ताला, सहाय्यक आयुक्ताला, डीएमसी साहेबांना, ऍडिशनल एमसी साहेबांना, सर्वांना मी सांगत होतो. वारंवार पत्र व्यवहार करत होतो, वारंवार बैठका करत होतो. त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की लायसन डिपार्टमेंटचं काम आहे. लायसन डिपार्टमेंटच्या लोकांची मी त्या ठिकाणी मिटिंग लावली की बाबा तुम्ही कसं. आपण नगरसेवक असताना सुद्धा आपल्या पत्रव्यवहाराची दखल घेतली, काय सांगा? त्यांनी टोलाटोली चालू होती. याच्यामध्ये मला वाटतं यात कुठला तरी गैरव्यवहार झालेला आहे मोठा. मी कमीत कमी 240 पत्र हे तुमच्या समोर आहेत. 240 पत्र अलग अलग तारखेला प्रत्येक दिवशी 4 पत्र असे मी त्याचे रिप्लाय सुद्धा आहेत. याच्यामध्ये 240 पत्र आहेत, 5 फाईल आहेत माझ्याकडे. इतका मोठा पत्र व्यवहार केला, परंतु ते सांगतात की दिल्लीची जागा आहे. मग दिल्लीवाल्यांना पत्र व्यवहार केला. दिल्लीचं पत्र आलं की नाही महाराष्ट्र शासनाची जागा आहे, महसूल खात्याची आहे. पुन्हा मिटिंग लावली. अरे बोललो महसूल खात्याची जागा, आता तर कारवाई करा. पण लिगल असेल तर तुम्ही लिगल म्हणून त्याला घोषित करा आणि इनलिगल असेल तर कारवाई करा. ते सुद्धा त्यांच्याकडून होत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही म्हणताय की महानगरपालिका बोलते की दिल्ली जागा आहे, पण दिल्लीचे पोलीस नाहीत म्हणलं, ते जीआरपी आहेत, महाराष्ट्र शासनाचे पोलीस आहेत. ते रेल्वेला प्रोव्हाइड केलेत किंवा तिथे गुन्हेगारी होती. मात्र ती जागा आहे ती लोहमार्ग पोलिसांची आहे. आपण काय सांगाल? आणि त्याच्यावर हे अनधिकृत होर्डिंग ऍक्च्युली ती जागा महाराष्ट्र शासनाचे महसूल खात्याची जागा. तिकडे कुठल्याही प्रकारचा धंदा उद्योग करता येत नाही. पहिला तर होल्डिंग लावून कोणालाही पैसे कमवता येत नाही. महाराष्ट्र शासनाने त्यांना रहिवासी राहण्यासाठी घरं बांधावी पोलिसांची, त्यासाठी ती जागा दिलेली आहे. आणि त्याच्यावरती हे सगळं काम चालू आहे. तिथं पेट्रोल पंप त्याच पद्धतीने चालू आहे. होल्डिंगच्या बाबतीत तर आम्ही एवढा मोठा पत्र व्यवहार केला, आम्हाला त्या ठिकाणी फिरवत होते. तिकडून तू बैठका लावल्या, हे लावल्या, पण कारवाई करायचं नाव घेत नव्हते त्याच्यावरती. त्याच्यामुळे मी तिथं पत्रामध्ये लिहिलेलं की होल्डिंग जर कोसळली. नक्कीच, काय सांगाल? त्याच लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीमध्ये पेट्रोल पंप आहे. ते पेट्रोल पंप कुणाचा आहे? लोहमार्ग पोलिसांचा आहे. ऍक्च्युअली ते कंझ्युमर पेट्रोल पंप जर असेल तर ते बाहेर पेट्रोल विकता येत नाही. आणि जर टेंडर काढला असेल तर टेंडर यांना कसं कुठल्या पद्धतीने लागला आणि टेंडरमध्ये किती लोकांना तिथं अपॉइंटमेंट केलं होतं आणि पर्सनल पोलिसांना तिथं टेंडर कसा मिळाला याची चौकशी झाली तर त्यातनं भरपूर काय निघेल. कारण ती प्रक्रिया मला संपूर्ण माहिती आहे. असं देताच येत नाही. आणि कंझ्युमर तर त्यांना दिला असेल पोलिसांचे पेट्रोल भरण्यासाठी गाड्या, तर त्या पोलिसच तिथं गाड्या भरू शकतात. बाहेरच्या लोकांना विकता येत नाही. आता पोलिसांनी चालवत असता त्यांच्या फंडासाठी तरी ते ठीक होतं. तो प्रायव्हेट माणसाला पेट्रोल पंप चालवायला दिलाय. कुठला तर गुजराती माणूस की कोण आहे त्याला दिलेला आहे. यांना नुसतं महिन्याला भाडं 2, 4, 5 लाख रुपये. मुंबई सारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या जागेची किंमत किती आहे याचा साधा अंदाज जर तुम्ही केला तर पेट्रोल पंपसाठी डिझेलमध्ये 2 रुपये आणि पेट्रोलमध्ये 3.5 रुपये मिळतात. अशा पद्धतीत इतकी मोठी जागा मुंबईमध्ये मिळणं शक्यच नाही. पण काय असं होतं, फुकटची जागा आहे त्यामुळे दिली हपाव झालं का बाबा, अशा पद्धतीने काम चाललेलं. इतकी मोठी जागा पेट्रोल पंपाला मुंबईमध्ये कोणच देऊ शकत नाही. नक्कीच, पाहायचं झालं तर आपण यांच्याशी बातचीत केली असता यांनी सुद्धा महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई झाली नाही असा आरोप करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जालकर, अनिल सावरे, जय मासिक मुंबई.